मित्रांनो नमस्कार. आज मी आपल्यासाठी खूप एक सुंदर विषय घेऊन आलेला आहे. त्या विषयाचं नाव आहे संभोग जास्त वेळ चालावा. तर मी डॉक्टर अशोक त्र्यंबके, मुक्काम पोस्ट मिरजगाव, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी आशिष हॉस्पिटल या नावे एक छोटंसं हॉस्पिटल चालवत आहे. मी ज्या पुरुषांना इरेक्टाईल डिस्फंक्शनचा त्रास आहे, ज्यांना त्वरित शीघ्रपतन होतं, ज्यांचा बिलकुल स्टॅमिना नाही, यावर कायमस्वरूपी गुण देणारा डॉक्टर आहे, उपचार करणारा डॉक्टर आहे. जर तुम्हाला कोणतीही लैंगिक समस्या असेल तर आपण या उपचार घ्या व कायमस्वरूपी बरे होऊन जावा. तर मित्रांनो, आज जो विषय मी घेऊन आलेलो आहे तो खूप गंभीर विषय आहे. अनेकांचं 1 मिनिटाच्या आतमध्ये संभोग संपून जातो, पण मनामध्ये असा विचार येतो की आणखी जर जास्त वेळ संभोग चालला असता तर बरं वाटलं असतं. तर अनेकांचा संभोग त्वरित का संपतो, वीर्य त्वरित का बाहेर येतं व त्वरित वीर्य बाहेर येऊ नये म्हणून काय टेक्निक वापरलं पाहिजे याविषयी मी आज बोलणार आहोत. वीर्य बाहेर येण्याचे प्रमुख 3 मुख्य कारणे असतात. पहिलं कारण म्हणजे संभोगाबाबत असलेला परफॉर्मन्स, म्हणजेच संभोगाबाबत असलेली भीती अधिक मानसिक ताण. दुसरी गोष्ट म्हणजे लिंगामध्ये अधिक असलेली संवेदनशीलपणा, म्हणजेच सेन्सिटिव्ह लिंग होणे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वैद्यकीय अडचण. यामध्ये हार्मोन्सचा असलेला इम्बॅलन्स किंवा प्रोस्टेट ग्रंथीला असलेला प्रॉब्लेम. कधीकधी काय होतं, झोपेची समस्या किंवा इतरही अडचणी असतात. जसे की अनेक लोक मास्टरबेशन करतात, अनेक लोक नको ते व्हिडिओ पाहतात, त्यामुळे अनेकांना प्रॉब्लेम येतो. म्हणजेच वीर्यपतन होण्याचे अनेक कारणे असतात. तर याच्यामधील सर्वात महत्त्वाचे जे मी तुम्हाला अगोदर सांगितले 3 कारणे असतात. जर आपला स्टॅमिना वाढावा असं वाटत असेल, आपलं त्वरित वीर्य बाहेर येऊ नये असं वाटत असेल, तर मी तुम्हाला काही टेक्निक सांगणार आहे. जर तुम्ही या टेक्निकचा वापर केला तर आपलं वीर्य बाहेर येणार नाही, आपला स्टॅमिना वाढेल. पण तुम्हाला जर खरंच असं वाटतं की आपलं वीर्य बाहेर आलं नाही पाहिजे, स्टॅमिना वाढवला पाहिजे, वाढवावा, तर आपण माझ्याकडे येऊन उपचार घेणं खूप गरजेचं आहे. कारण की मी स्क्वार्टम विथ पेनल डॉपलरची तपासणी करण्यास पेशंटला सांगतो. हार्मोन्स इम्बॅलन्स असेल तर त्याची तपासणी करण्यास सांगतो. व्हिटॅमिन डीची तपासणी करण्यासाठी सांगतो. व्हिटॅमिन B12ची तपासणी करण्यासाठी सांगतो. किंवा इतर काय प्रॉब्लेम असतील, त्यामुळे जर लैंगिक समस्या तुम्हाला उद्भवलेली असेल तर त्याची तपासणी करण्यासाठी सांगतो. मी कोणत्याही पेशंटला डायरेक्ट ट्रीटमेंट करत नाही. तपासणी अंती आपल्याला समजतं की कशामुळे प्रॉब्लेम झालेला आहे, त्यावर मी उपचार करतो. आणि मी तुम्हाला गॅरंटी सांगतो, तुमचा जर संभोगाबाबत स्टॅमिना कमी असेल तर कमीत कमी अर्धा तास, पाऊण तास, 1 तास तुमचा स्टॅमिना होऊन जाईल, म्हणजे होऊन जाईल. मित्रांनो, आपण जे पैसा पाणी कमवतो, आपण जे लग्न वगैरे करतो किंवा आपण जे शारीरिक संबंध ठेवतो, हे फक्त संभोगासाठी. का जीवनाचं सुरुवात हे संभोगच आहे आणि जीवनाचा अंतही संभोग आहे. आणि ज्यांनी संभोग सुख घेतलं त्यांनी जीवनाचा परम आनंद मिळवला. त्यामुळं एकच गोष्ट ध्यानात ठेवा, जर तुम्हाला लैंगिक अडचण असेल तर उपचार घेणं खूप गरजेचं आहे. तर मित्रांनो, जो आपला आजचा विषय आहे की बिलकुल स्टॅमिना राहत नाही, याविषयी आपण पुढे बोलूया. एक गोष्ट ध्यानात घ्या, ज्यावेळेस तुम्ही संभोग करता त्यावेळेस माइंड कंट्रोल टेक्निक वापरा. म्हणजेच मानसिक नियंत्रण याचा तंत्राचा वापर करा.
यामध्ये स्टार्ट आणि स्टॉप ही पद्धत वापरा. ज्यावेळेस तुम्ही संभोगाला सुरुवात करता, ज्यावेळेस तुम्हाला असं वाटतं की आपलं युरिया बाहेर यायला लागलं आहे, युरिया त्वरित आता पडणारच आहे, त्यावेळेस तुम्ही संभोग थांबवा. त्यावेळेस लिंग तुमचं बाहेर काढा. आणि जर असं वाटलंच की नाही आता युरिया बाहेरच येणार आहे, तर लिंगाचं जे शेवटचं टोक असतं तिथं थोडं हलक्या हाताने दाब द्या, किंवा लिंगाची जी सुरुवात असते तिथे थोडासा दाब द्या. त्यामुळे तुमचं इरिक्शन थोडं कमी झाल्यासारखं वाटन. त्यामुळे तुमचं युरिया त्वरित बाहेर येणार नाही. डिस्ट्रॅक्शन तंत्राचा वापर करा. म्हणजेच ज्यावेळेस तुम्हाला असं वाटतं युरिया बाहेर येणार आहे, त्यावेळेस लक्ष इतर ठिकाणी विचलित करा. नॉन सेक्स्युअल गोष्टी तुमच्या मनामध्ये आणा. त्यामुळं तुम्हाला युरिया तुमचा थांबण्यामध्ये मदत होणार आहे. पॉवरफुल माइंड तंत्र याचा वापर करा. म्हणजेच यामध्ये सर्व गोष्टी वर्तमान यामध्ये केंद्रित करा. आपल्या ज्या हालचाली असतात त्या नियंत्रित करा. आपल्या हालचालीवर कंट्रोल करा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जीवनशैली बदला. यामध्ये व्हिटॅमिन ईच्या गोळ्या घ्या, व्हिटॅमिन डीच्या गोळ्या घ्या, प्रोटीनयुक्त आहार घ्या. त्यामुळे तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाहीत. तसेच मासे याचं सेवन करा. जो भोपळा असतो त्याच्या बीचं सेवन करा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे धूम्रपान व अल्कोहोल यापासून दूर राहा. यामुळं तुमच्या लिंगामधली ताठरता कमी होते. यामुळे तुम्ही लवकर डिस्चार्ज होता. दारूच्या नशेमध्ये, धूम्रपानाच्या नशेमध्ये आपण सेक्स कशा प्रकारचा करून राहिलेला आहे हे समजत नाही. त्यामुळे जीवनशैली बदला. साधारणतः 7 ते 8 तास झोप घ्या. मित्रांनो, तुम्ही जर मी सांगतो याचं पालन केलं तर तुमचा स्टॅमिना 100% वाढेल, म्हणजे वाढेल. माझ्या ह्या उपचारांनी मित्रांनो 5%, 10%, 20% फरक पडतो. पण तुम्हाला जर असं वाटत असेल की लिंगामध्ये ताठरता आली पाहिजे, स्टॅमिना वाढला पाहिजे, तर मी सांगन त्या तपासणी करा. फालतू औषधांच्या नादी लागू नका. ऑनलाईनचं औषध बिलकुल घेऊ नका. व जे डॉक्टर लोक तुम्हाला सतत हेलपाटे घालायला लावणार नाहीत, सतत गोळ्या औषधं खायला लावणार नाहीत, यांच्याकडे तुम्ही ट्रीटमेंट घ्या. मित्रांनो, तुम्ही कष्ट करता, तुम्ही पैसे कमवता, पण ज्यावेळेस तुम्ही एखाद्या डॉक्टर उपचार घेतात त्यावेळेस तुम्हाला गुण आला पाहिजे. हा तुमचा हक्क आहे. तर इमान डॉक्टरकडून उपचार घ्या. तर मित्रांनो, तुम्हाला मी अनेक टेक्निक सांगितलं आहे. युरिया का बाहेर येतं त्वरित हेही सांगितलं आहे. या टेक्निकचा वापर करून बघा. 4 सेक्स ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. त्वरित युरिया बाहेर येत असेल तर थांबा, सावकाश संभोग करा, पार्टनरबरोबर बोला, मी सांगितलेल्या पदार्थाचं सेवन करा आणि स्टॅमिना वाढवा. जर मित्रांनो आपला लैंगिक काही समस्या असेल तर या उपचार घ्या व कायमचे बरे होऊन जावा. तुमचं जर युरिया त्वरित बाहेर येत असेल तर यामुळं तुमचा स्टॅमिना राहत नाही व तुमचा पार्टनर यामुळे नाराज होतो. अनेकांच्या स्त्रिया तुम्हाला स्टॅमिना नसल्या कारणाने आपल्या बॉयफ्रेंडबरोबर संभोग करून घेतात किंवा इतर ठिकाणाहून संभोग करून घेतात. जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या स्त्रीने कुठे संभोग करून घेऊ नये तर तुम्ही बरं होणं खूप गरजेचं आहे. तर मित्रांनो, माझा फोन नंबर आहे 98 90 84 36 65. आपण माझ्याशी डायरेक्ट बोलू शकता. मी आत्तापर्यंत लाखो रुग्णांना बरं केलं आहे. माझा दवाखाना साधा आहे. तर तुम्ही दवाखान्यावर जाऊ नका. तुम्ही फक्त माझा गुण किती येतो याकडे लक्ष ठेवा आणि कायमस्वरूपी बरे होऊन जावा. रजा घेतो. धन्यवाद.